आज आपण बोलणार आहोत अशक्तपणा. अशक्तपणा कशामुळे येतो? तर अशक्तपणा येतो ताणतणाव, आजारपण, झोपेची कमतरता, रक्तदाब यामुळे अशक्तपणा येतो. आणि यावरचे उपाय असे आहेत की आपण आहारामध्ये जो आपण रेग्युलर आहार करतो त्यामध्ये बदल करणं खूप आवश्यक आहे. त्यामध्ये आपण संतुलित आहार घेऊ शकतो, ज्यामध्ये प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजयुक्त आहार असेल असंच अन्न आपण प्राशन केलं पाहिजे. लोहयुक्त पदार्थ खाणं महत्वाचं आहे. पालक, बीट, ड्रायफ्रुट्स, डाळी आणि गूळ खाणं खूप गरजेचं आहे. यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी, दूध, दही, चीज आणि सूर्यप्रकाश किरण हे आपल्या अंगावर पाडून घेणं खूप महत्वाचं आहे. यामुळे आपल्या अंगाची म्हणजे शरीराची पूर्ण जी क्रिया आहे ती क्लिअर होते. पुरेशी झोप महत्वाची आहे. यामध्ये 7 ते 8 तासाची आपण झोप घेतली पाहिजे. नियमित व्यायाम केला पाहिजे. जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ भेटेल तेव्हा आपण व्यायाम करणं खूप आवश्यक आहे. यामध्ये हायड्रेशन दिवसातून 8 ते 10 ग्लास आपण पाणी पिलं पाहिजे. कारण आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असेल तर आपल्याला हे आपला अशक्तपणा होऊ शकतो. मानसिक ताण कमी करा. मेडिटेशन्स, डीप ब्रिदिंगचा सराव करा. छंद जोपासा. सकारात्मक विचारसरणी ठेवा. घरगुती उपाय यामध्ये अशा प्रकारचे आहेत. मध आणि लिंबू हे मिक्स करून आपण ते सकाळी पिऊ शकतो पाणी. यानंतर ड्रायफ्रुट्स, बदाम, अंजीर आणि खजूर यांचा नियमित वापर करा. आवळ्याचा रस किंवा लोणची इम्युनिटीसाठी चांगले असते. अशा प्रकारच्या जर आपण उपाययोजना केल्या तर आपल्याला जो काय अशक्तपणा आहे तो अशक्तपणा जाऊ शकतो. आणि याच्यात महत्वाचं ही गोष्ट आहे की अशक्तपणा ही गोष्ट फक्त आपली झोप न झाल्यामुळे होतं, किंवा काही वेळेला आपण आजारी असल्यामुळे सुद्धा अशक्तपणाची म्हणजे जी शरीराला उणीव भासते एखाद्या गोष्टीची ती भासत असते आणि आपल्याला वाटतं की अशक्तपणा आलाय. म्हणून हे उपाय तुम्ही करून पहा. तुमचा अशक्तपणा निघून जाईल व तुम्ही फ्रेश राहाल. आहारामध्ये बदल केल्यावर हे शक्य आहे.